Good morning, student. Now our new chapter is New Drug Policy 1994. What is a drug policy? तर ड्रग पॉलिसी काय आहेत जो की आपण चॅप्टर बघणार आहेत. तर व्हॉट इज मीन बाय ड्रग पॉलिसी? अ ड्रग पॉलिसी becomes a goal guide or action. What it is? It is a goal guide or action. It expresses medium to long term goals which is set by the government for pharmaceutical sector. काय आहेत? इट एक्सप्रेसेस मीडियम. काय एक्सप्रेस करते? मीडियम. कशासाठी? लॉंग टर्म गोल्ससाठी विच इज सेट बाय, जो की कोणाकडून सेट केलेला आहे? तर सेट बाय द गव्हर्मेंट. कशासाठी? फॉर फार्मास्युटिकल सेक्टर. फार्मास्युटिकल सेक्टरसाठी. फ्रेमवर्क टू कोऑर्डिनेट ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ द फार्मास्युटिकल सेक्टर. कशासाठी? कोऑर्डिनेट करण्यासाठी. ज्या पण काही ऑल ॲक्टिव्हिटीज आहे कोणाच्या? तर फार्मास्युटिकल सेक्टरच्या. तर त्या ॲक्टिव्हिटीज कोऑर्डिनेट करण्यासाठी. त्यानंतर कवर्स बोथ. काय कवर करते? तर पब्लिक. कवर्स बोथ द पब्लिक अँड द प्रायव्हेट सेक्टर. काय काय कवर करते? पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर. हू रिकमेंड्स दॅट अ कंट्री शूड पजेस अँड फॉर्म्युलेट अ कॉम्प्रेहेन्सिव्ह नॅशनल ड्रग पॉलिसी. Who recommends that a country should possess and formulate a comprehensive national drug पॉलिसी. ड्रग पॉलिसी काय आहेत? आलं का तुमच्या सर्वांच्या लक्षात? तर ड्रग पॉलिसी एक गोल गाईड आहे किंवा ॲक्शन आहे. ती काय एक्सप्रेस करते? तर मीडियम एक्सप्रेस करते लॉंग टर्म गोल्स जे की कोणाकडून सेट केलेले आहे? स्टेट गव्हर्मेंटकडून. कशासाठी? तर फार्मास्युटिकल सेक्टरसाठी. त्यानंतर काय कवर करते? बोथ पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर कवर करते. आणि त्यानंतर WHO रिकमेंड्स दॅट द कंट्री शूड पजेस अँड फॉर्म्युलेट अ कॉम्प्रेहेन्सिव्ह नॅशनल ड्रग पॉलिसी. WHO जे आहे ते काय रिकमेंड्स करतात? तर कंट्री शूड पजेस. काय करायला पाहिजे? तर शूड पजेस अँड फॉर्म्युलेट अ कॉम्प्रेहेन्सिव्ह नॅशनल ड्रग पॉलिसी. तर हे झालं ड्रग पॉलिसी. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा. द आयडिया ऑफ ड्रग पॉलिसी वॉज इम्प्लिमेंटेड बाय द हाती कमिटी फॉर द फर्स्ट टाईम. ही जी पण काही न्यू ड्रग 1994ची आयडिया होती तर ती कोणी इम्प्लिमेंट केली? द आयडिया ऑफ ड्रग पॉलिसी वॉज इम्प्लिमेंटेड बाय द हाती कमिटी. कोणती कमिटी? हाती कमिटी फॉर द फर्स्ट टाईम. त्यानंतर नेक्स्ट बघा. Self-sufficiency in medicines, abundant availability at reasonable prices of all essential drugs, indigenous encouragement, self-sustaining of pharmaceutical sector in our country. त्यानंतर नेक्स्ट बघा. फर्स्ट नॅशनल ड्रग पॉलिसी वॉज डिक्लेअर्ड इन 1978 अँड देन it was revised in 1986, 1994 and 2002. फर्स्ट नॅशनल ड्रग पॉलिसी कधी डिक्लेअर झाली होती? तर फर्स्ट नॅशनल ड्रग पॉलिसी वॉज डिक्लेअर्ड इन 1978. 1978 डिक्लेअर झाली. अँड देन इट वॉज रिवाइज. त्यानंतर ती रिवाइज्ड कधी झाली? इन 1986, 1994, त्यानंतर 1994 आणि 2002. नेक्स्ट बघा. सायलेंट फीचर ऑफ 1986 ड्रग पॉलिसी. ड्रग पॉलिसीचे सायलेंट फीचर्स बघा. एन्श्युअर अबंडंट अवेलेबिलिटी ॲट रिजनेबल प्राइसेस ऑफ इसेन्शियल लाईफ सेविंग अँड प्रोफायलॅक्टिक मेडिसिन्स ऑफ फूड ऑफ गुड क्वालिटी. त्यानंतर स्ट्रेंथन द क्वालिटी ऑफ ड्रग प्रोडक्शन अँड प्रमोशन ऑफ रॅशनल यूज ऑफ ड्रग्ज इन द कंट्री, क्रिएटिंग अन एन्व्हायरमेंट फॉर न्यू इन्व्हेस्टमेंट टू द फार्मास्युटिकल इंडस्ट्री. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहेत बघा. कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्शन, इंट्रोड्युसिंग न्यू टेक्नॉलॉजी अँड न्यू ड्रग. प्रोडक्शन, त्याचं जे पण काही प्रोडक्शन आहेत तर ते प्रोडक्शन कसं आहेत? कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत.
इंट्रोड्युसिंग न्यू टेक्नॉलॉजी अँड न्यू ड्रग्ज. त्यानंतर ते काय इंट्रोड्यूस करतात तर न्यू टेक्नॉलॉजी आणि न्यू ड्रग इंट्रोड्यूस करतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, फोकसिंग ऑन इंडिजिनस प्रोडक्शन ऑफ ड्रग्ज. त्यांची फोकसिंग कशावर आहे तर इंडिजिनस प्रोडक्शन ऑफ ड्रग्ज. त्यानंतर सजेशन ऑफ क्रिएट अ नॅशनल ड्रग अँड फार्मास्युटिकल्स. सजेशन कशासाठी आहे तर टू क्रिएट अ नॅशनल ड्रग. सजेशन कशासाठी आहेत टू क्रिएट अ नॅशनल ड्रग अँड फार्मास्युटिकल ऑथॉरिटी ॲज अ ॲडवायझरी बॉडी. त्यानंतर टू एनकरेज GMP अँड टू गिव्ह GMP सर्टिफिकेट टू फॉर्म्युलेटर इन्स्टिट्यूशन्स who have proven expertise and testing facilities. टू एनकरेज GMP. कशासाठी एनकरेज करायचं तर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस अँड टू गिव्ह GMP सर्टिफिकेट. आणि अजून काय द्यायचं आहे तर गुड मॅन्युफॅक्चरिंग सर्टिफिकेट टू फॉर्म्युलेटर. कोणाला? फॉर्म्युलेटरला. इन्स्टिट्यूशन हू हॅव प्रूव्हन एक्सपर्टीज अँड टेस्टिंग फॅसिलिटी. त्यांच्याकडे काय आहेत तर एक्सपर्टीज आहेत, त्यानंतर आणि टेस्टिंग फॅसिलिटीज आहेत. तर काय काय बघितलं, फोकसिंग कशावर फोकसिंग आहेत न्यू ड्रग पॉलिसीची तर इंडिजिनस प्रोडक्शन ऑफ ड्रग. जे पण काही न्यू ड्रग प्रोडक्शन होणार आहे त्याच्यावर त्याची फोकसिंग असणार आहे. सजेशन टू क्रिएट अ नॅशनल ड्रग अँड फार्मास्युटिकल्स. त्यानंतर फार्मास्युटिकल ऑथॉरिटी ॲज अ ॲडवायझरी बॉडी. त्यानंतर ते कशासाठी एनकरेज करणार तर टू एनकरेज GMP, जी पण काही गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस आहे त्यासाठी, अँड टू गिव्ह GMP सर्टिफिकेट. आणि अजून काय देणार तर GMP सर्टिफिकेट कोणाला? टू फॉर्म्युलेटर इन्स्टिट्यूशनला who have proven expertise and टेस्टिंग फॅसिलिटी. आणि अजून काय आहेत तर त्यांच्याकडे टेस्टिंग फॅसिलिटीज. रिवाइज अँड इश्यू ऑफ अ ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर. रिवाइज अँड इश्यू ऑफ ए ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर. त्यानंतर एनकरेज रिसर्च अँड यूज ऑफ जेनेरिक नेम. एनकरेज करणार तर रिसर्च आणि यूज ऑफ जेनेरिक नेम. जे पण काही जेनेरिक नेम असणार आहे तर ते करण्यासाठी ते काय करणार आणि रिसर्चसाठी एनकरेज करणार. त्यानंतर नेक्स्ट बघा, न्यू ड्रग पॉलिसी 1994. त्यामध्ये फर्स्ट काय आहे, मॉडिफिकेशन्स ऑफ एक्झिम पॉलिसी दॅट इज एक्सपोर्ट एक्झिम पॉलिसी दॅट इज एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसी. एक्झिम पॉलिसी कोणती आहेत दॅट इज इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट पॉलिसी ड्यू टू गॅट. दॅट इज गेट म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड. जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड म्हणजे काय गॅट. त्यानंतर WTO दॅट इज वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. गॅट म्हणजे आहे जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड. WTO आहे दॅट इज वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. हे मॉडिफिकेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, सायलेंट फीचर ऑफ NDP 1994. सायलेंट फीचर्स ऑफ NDP 1994. NDP म्हणजे काय तर इंडस्ट्रियल लायसन्सिंग. नो मोर रिस्ट्रिक्शन्स टू द अप्रुव्हल
when it attains two more concepts, that is basic stage manufacture is satisfactory and discouraging undue imports. इंडस्ट्रियल लायसन्सिंग फर्स्ट काय आहे, इंडस्ट्रियल लायसन्सिंग. त्यामध्ये फर्स्ट बघा, नो मोर रिस्ट्रिक्शन टू द अप्रुव्हल. कोणाला रिस्ट्रिक्शन्स आहे तर नो मोर रिस्ट्रिक्शन टू द अप्रुव्हल व्हेन इट अटेन्स टू मोर कन्सेप्ट. काय करते तर ज्या वेळेस नो मोर रिस्ट्रिक्शन कोणासाठी नसणार तर अप्रुव्हलसाठी, जेव्हा व्हॉट इट अटेन्स व्हेन इट अटेन्स टू मोर कन्सेप्ट, दोनपेक्षा जास्त कन्सेप्ट जेव्हा ते अटेन्स करणार तर त्यावेळेस रिस्ट्रिक्शन नसणार आहे. नो मोर रिस्ट्रिक्शन टू द अप्रुव्हल व्हेन इट अटेन्स टू मोर कन्सेप्ट, दॅट इज बेसिक स्टेज मॅन्युफॅक्चर इज सॅटिस्फॅक्टरी अँड डिस्करेजिंग undue imports. That is basic stage manufacture is satisfactory. That is basic stage manufacture is satisfactory. जे पण कसं असणार आहे मॅन्युफॅक्चर, सॅटिस्फॅक्टरी अँड डिस्करेजिंग अंडर इम्पोर्ट्स. जी पण काही इम्पोर्ट्स असणार आहेत तर ती कशी आहेत तर डिस्करेजिंग. त्यानंतर फर्दर मेनी ड्रग्ज रिझर्व फॉर पब्लिक Further, many drugs reserved for public sector undertaking have lost relevance on regards to the above points. Hence, list of items reserved for PSU was done. Example: vitamin B1, folic acid, tetracycline, oxytetracycline, etc. Further, many drugs reserved for public sector undertaking have lost relevance. या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी बघा, मेनी ड्रग्स रिझर्व कोणासाठी रिझर्व केलेले आहेत, फॉर पब्लिक सेक्टर, पब्लिक सेक्टरसाठी, विच अंडरटेकिंग हॅव लॉस्ट रिलिव्हन्स ऑन विच रिगार्ड ऑन रिगार्ड टू द अबोव पॉईंट्स. हेन्स लिस्ट ऑफ आयटम्स रिझर्व फॉर PSU वॉज डन. त्याचे एक्झाम्पल बघा त्यांनी काय काय दिलेले आहेत. एक्झाम्पल आहेत व्हिटॅमिन B1, त्यानंतर व्हिटॅमिन B1 आहे, त्यानंतर फोलिक ॲसिड आहे, टेट्रासायक्लिन आहे, ऑक्झीटेट्रासायक्लिन आहेत. हे काय झाले त्याचे एक्झाम्पल झाले, व्हिटॅमिन B1, फोलिक ॲसिड, टेट्रासायक्लिन, ऑक्झीटेट्रासायक्लिन. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट वॉज रिन्यूड एव्हरी 3 years. कधी रिन्यूड केलं जातं, त्याचं रिन्युअल आहे, इट वॉज रिन्यूड एव्हरी 3 years, दर 3 वर्षांनी रिन्यू केलं जातं. त्यानंतर इंडस्ट्रियल लायसन्स फॉर ऑल बल्क ड्रग्ज वॉज क्लिअर्ड बाय ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया. इंडस्ट्रियल लायसन्स फॉर ऑल बल्क ड्रग्ज वॉज क्लिअर्ड. कोणाकडून क्लिअर केलं जातं, बाय ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया, ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया. त्यानंतर एक्सेप्ट बघा, बल्क ड्रग्ज फॉर PSU, बल्क ड्रग फॉर PSU. त्यानंतर बल्क ड्रग्ज प्रोड्यूस्ड बाय recombinant DNA technology and nucleic acids as the active principle. एक्सेप्ट काय आहे, बल्क ड्रग फॉर PSU. त्यानंतर बल्क ड्रग्ज प्रोड्यूस्ड बाय recombinant DNA technology and nucleic acids as the active principle. त्यानंतर नेक्स्ट बघा, अबॉलिशमेंट ऑफ सप्लाय ऑफ बल्क ड्रग्ज प्रोडक्शन्स टू नॉन असोसिएटेड फॉर्म्युलेटर्स.
अबॉलिशमेंट कशासाठी आहेत? सप्लाय ऑफ बल्क ड्रग सप्लायसाठी. बल्क ड्रग्स प्रोडक्शन ऑफ सप्लाय ऑफ बल्क ड्रग्स प्रोडक्शन्स टू नॉन असोसिएटेड फॉर्म्युलेटर्स. कोणासाठी? टू नॉन असोसिएटेड फॉर्म्युलेटर्स. त्यानंतर लिमिटिंग द यूज ऑफ इम्पोर्टेड प्रॉडक्ट्स. जे पण काही प्रॉडक्टचं इम्पोर्ट आहे त्याच्या यूजसाठी. लिमिटिंग द यूज ऑफ इम्पोर्टेड प्रॉडक्ट्स. त्यानंतर नेक्स्ट बघा, ग्रांट ऑफ COB लायसन्स दॅट इज कॅरी ऑन बिझनेस लायसन्स अकॉर्डन्स टू नॉर्म्स अँड कंडिशन ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी. ग्रांट ऑफ COB लायसन्स कोणासाठी आहे? COB लायसन्स दॅट इज कॅरी ऑन बिझनेस लायसन्स. COB लायसन्स म्हणजे कोणतं लायसन्स? तर कॅरी ऑन बिझनेस लायसन्स अकॉर्डन्स टू नॉर्म्स अँड कंडिशन्स ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी. नेक्स्ट बघा, R&D. R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. त्यामध्ये बघा काय आहेत? ठीक आहे, आपण जे नेक्स्ट पॉईंट आहेत तर ते नेक्स्ट लेक्चरला बघू. त्यामध्ये काय काय येणार? R&D येणार, रिसर्च आणि डेव्हलपमेंट काय आहेत, इन्व्हेस्टमेंट काय आहेत, प्राइसिंग काय असणार आहेत, त्यानंतर कन्क्ल्युजन काय असणार आहेत. आलं लक्षात आता तुम्हाला हा चॅप्टर की न्यू ड्रग पॉलिसी, जी पण काही ड्रग पॉलिसी असते तर ती ड्रग पॉलिसी काय आहेत, त्यानंतर ती कोणी सेट केलेली आहे, कशासाठी सेट केलेली आहेत, तर कोऑर्डिनेट फ्रेमवर्क टू कोऑर्डिनेट ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ फार्मास्युटिकल, जे पण काही फार्मास्युटिकल सेक्टर्स आहेत त्याच्यासाठी. त्यानंतर त्यांनी आयडियाज दिलेल्या आहेत. त्यानंतर जी पण काही फर्स्ट ड्रग नॅशनल पॉलिसी होती ती कधी डिक्लेअर्ड केली ते इयर आहेत. त्यानंतर इन डिटेलमध्ये आपण बघितलं मॉडिफिकेशन, त्यानंतर सायलेंट फीचर्स ऑफ NDP, त्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि बाकीचे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.